आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझ्याकडे मला असं का वाटतंय मनीषा मरायच्या आधी काहीतरी महत्वाचं म्हणाली होती, पण मला का आठवत नाहीये। मी तिचं म्हणणं नीट आठवायला हवं होतं, ज्याच्यामुळे मी गोत्यात येईल असं काही करून ठेवलं नसेल ना तिने। काय बोलत होती ती? इसने खौसा से ये बैग कब ली और क्यों ली? अरे गंगाजी, तुम्ही कधी आला? बॅगकडे का बघताय आणि असं? मस्त है ना बैग? किसकी है? कस्टमरचे। वाराणसी की होगी है ना? वाराणसीची का? हाँ, ऐसी बैग वहीं पे मिलती है। होय, नाही मला काय माहित नाही बाबा। आपण कधी वाराणसीला गेलो नाही, फार पूर्वी गेलो होतो मित्रांवर। तुम्हाला नाही का सांगितलं होतं मी? कस्टमर कधी गेला असेल आपल्याला काय माहिती। टेलर बाबू, एक मिनट देखने दीजिए ना। मस्त बैग है ना? ये तो मेरी बैग है जो मैंने गोपाल को दी थी। वे कितना रोगे पैसा को लेके? कितने पैसे? ये लो। उद्या सकाळी शार्प 11 वाजता तुझ्या घरी येतो। और घर आके हमरे बाबूजी से हमरा हाथ मांगोगे, ठीक है? लगेच उद्या? हाँ तो? अब बाबूजी ने मना किया तो? अरे बाबूजी नहीं माने तो हमरे पास सोना है, तुम्हारा बचा हुआ पैसा है ना। अरे कल ही यहाँ से तुम्हारे गांव भाग जाएंगे। काय झालं? नाही, बॅगला बघून कुठं हरवलाय? कुछ नहीं। आपको पता है ये बैग पैसे और जेवर वगैरह रखने के लिए काम में आती है। होय, नाही मला काय माहित नाही। ती कस्टमर कशाला वापरता आपल्याला काय माहित नाही ना। आणि असं बी आपल्याकडे ना पैसे आहेत ना दागिने आहेत, काहीच नाही। पाहुणी बाई इथं आहे तुम्ही? कुठे कुठे शोधायच तुम्हाला? क्यों, क्या हुआ? ते पोरगी बघायला चाललोय ना मी। तर मग आई काय म्हणली, पाहुणी बाईला घेऊन ये, तिच्या संग जाऊ, म्हणून तुम्हाला घ्यायला आलोय। चला। मैं क्या करूंगी वहां पे आके? हा, ह्योच प्रश्न मी पण आईला विचारला, पाहुणी बाई कशाला पाहिजे? पण मग आईनं मला काय प्लॅन सांगितला की काहीच करायचं नाही, पाहुणी बाईला फक्त तिथं घेऊन जायचं आणि बसवायचं। मग काय होईल, सगळेजण पाहुणी बाईला बघतील, मला कोणच बघणार नाही। आणि एकदा का पोरीने मला नीट नाही बघितलं, माझं लग्न फिक्स। म्हणून चला। नहीं नहीं जीतू जी, मैं कैसे? असे कैसे ऐसे पिसे काय नाही, चला बरं तुम्ही आता। नहीं नहीं प्लीज जीतू जी। तुमच्या पायगुणानं माझं लग्न जमलं तर भलंच होईल की माझं, आहे का नाही? नहीं नहीं प्लीज जीतू जी, मैं चला ना, सांग ना याला। चला की। ठीक है। चल। चलिए। अरे हा, गोपाळ, ही चावी राहू दे माझ्या घराची। का? अरे ती नीता येणार आहे केबल दुरुस्त करायला, केबल बिघडली ना। मी त्याला सांगितलंय की चावी तुझ्याकडे दिली म्हणून, तो येऊन घेऊन जाईल, त्याला दे फक्त चावी। बर, हा, जाऊ का? ऑल द बेस्ट। थँक्यू। तू मला दे। कशाला? पोरकी बघायला चाललोय मी। हा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। आणि बार उडूनच या बरं का? आता तेच विचार आहे माझा, बघू आता काय येतं। एक गंगा नेहमी वाराणसी बद्दल का विचारते? वाराणसीचा आणि हिचा काय संबंध आहे?
संशय आलाय. चावी हातात आहे, मग उशीर कशाला. लकी, लक्ष ठेव. कशाला दगड मारायला सर? नाही नाही मी कुठं मारले, मी काहीच नाही केलं. काय झालं ग? हे बघ, गोपाळदादांनी मला नवीन बॅग दिली. मला पण देणार आहे हिच्यापेक्षा भारी, एकदम अशी एकदम. हो ये ठेंगा. अयो छान आहे की बॅग. बया माझ्या गोपाळचं काळीच किती मऊ आहे. घरातल्या लेकरांच्या मनाचा बी इतका इच्छार करतोय तो. खरंच असं लेकरू देव माणूसच आहे बघ. या आलं गोपाळचं कौतुक सुरू. गोपाळ देव माणूस. मग माझा सुधाकर काय राक्षस आहे वय? खातोय का घरातल्या माणसांना? आत्याबाई, त्यांना असं नव्हतं म्हणायचं. हो राहू दे. या घरात आहे ना माझ्या सुधाकर बद्दल कोणालाच काही पडलेली नाहीये. त्याच्या बापानं सुद्धा 2 एकर जमीन गोपाळच्या नावावर केलीये. सगळे लाड गोपाळचेच. करा काय मनाला येईल ती करा. मला काय बोलायचंच नाही कोणाशी. ते आप्पांनी ह्यांच्या नावावर 2 एकर केली ना, त्याचा राग आलाय त्यांना. तुम्ही बोलून बघा ना त्यांच्याशी. राहू दे ग, काही पेग नाही बोलून. वाईस काय झालं की तोंड फुगून बसायचं. 2 एकर जमीनच केली ना नावावर, म्हणून काय समधी इस्टेट दिली का? असं सुतक लागला का तोंड फुगून बसायचं? तर मग आता सगळी इस्टेट नावावर करायला सांग की. हा म्हणजे समाधान वाटेल तुला. पण मी असं कधी म्हणलंय का की गोपाळच्या नावावर करा म्हणून? म्हणलं नसलं तरी मनात तीच आहे ना. हे बघ, हे असलं काय बी माझ्या मनात नाही. हे समज तुझ्या मनात चाललंय म्हणून तशी फुगून बसलीस. मग फुगणारच. हा तुझ्या लेकाला मिळतंय सगळं, तू का फुगशील? 20 वर्षांना आलाय गोपाळ घरात, तेव्हा सगळं त्याच्यावरून ववाळून टाकायला तयार झालीये ही. मग माझ्या सुधाकरनं काय करायचं ग? हा पोलीस खात्यात असा कितीसा पगार मिळतोय, लेकर बाळ आहे त्याला. मग त्याचा विचार कुणी करायचा? ए झालं का तुमचं सुरू? हा त्याचा कसला विचार करायचा का? बोळ्यान दूध पितोय का तो? अजून पैसे कमवायची अक्कल नाही. एवढी वर्ष नोकरी करतोय, 1 रुपया तरी माझ्या हातावर कधी टिकवलं का त्यांनी? हे घर मी चालवतोय आणि कोणाला काय द्यायचं नाही द्यायचं हे मी ठरवीन. कळलं का? अरे तुम्ही दोघी थोबाडवान ठेवा तुमचं, नाही तर मग मी आहे आणि तुम्ही आहे. रोज उठून बघतोय घरामध्ये कटकट कटकट चालू जाईल. चहा टाका कोणतरी. वय टाकते. हा मी टाकते. रा